गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलंय। मराठा बांधवांचा आंदोलनाचा रेटा पाहून राज्य सरकारनेही 10% आरक्षणाचा तोडगा काढला खरा, मात्र मनोज जरांगेंनी तो मान्य नसल्याचा मोठा पेच उभा राहिला। असं असताना लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार उभा करण्याची तयारी आंदोलकांनी सुरू केली आहे। त्यामुळे लोकसभेच्या या निवडणुकीत वेगळीच चुरस बघायला मिळू शकते। पाहूयात। शांततेत जायचं, शांततेत यायचं आहे का? चिखल आहे का? पाय टाकायचा का? बसत नाही। भगवे झेंडे घेऊन रस्ते निघालेले भव्य मोर्चे, आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या गगनभेदी घोषणा, कातावलेले चेहरे आणि डोळ्यात आरक्षणाचं स्वप्न। गेल्या काही वर्षात अख्खा महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाचं रस्त्यावरचं आंदोलन अनेक मार्गांनी सुरू आहे। तर दुसरीकडे शासन प्रशासन तसंच कोर्टाच्या पातळीवर देखील हा लढा जोरकसपणे लढला गेला आणि मराठा आंदोलनाला चेहराही मिळाला। मनोज जरांगे हाती उपोषणाचं शस्त्र, आजूबाजूला लाखो मराठा बांधवांचा गोतावळा आणि मुखात कुणबी दाखल्यांची मागणी। अखेरीस राज्य सरकारनं 10% स्वतंत्र आरक्षण देऊन तोडगा काढला। मराठा आरक्षण 10% आपण देण्याचा निर्णय घेतला होता जाहीरपणे, आणि तो विशेष अधिवेशन घेऊन आपण 10% आरक्षण दिलं। त्यामुळे मराठा आरक्षण आम्ही म्हणत होतो की मराठा आरक्षण टिकेल, टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही देणार, आणि आम्ही शब्द पूर्ण केलेला आहे, शपथ पूर्ण केलेली आहे। मात्र मनोज जरांगेंना 10% आरक्षण मान्य नाही। कुणबी दाखलेतून ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत। मी काय 10% स्वीकारत नाही, कारण ते काय टिकत नाही, अजिबात टिकत नाही। ते काही कामाचं पण नाही, कारण ते जर ओबीसी आरक्षणात घेतलं टिकतंय, नसतं ते टिकत नाही। हे 10% स्वीकारत नाही म्हणजे नाही, कारण याच्यात हे फक्त राज्यात आहे, आणि आम्ही मागतोय ते कुणबीचं आमचं राज्यात आणि देशात आहे, सगळ्या पोरांचं कल्याण होणार आहे। त्यातच आता लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यात आणि हीच संधी साधत मराठा बांधवांनी निवडणुकीच्या मैदानात उतरायचं ठरवलं। त्यासाठी बैठकांचा जोर आणि त्याची बांधणीही सुरू झाली। महाराष्ट्रातील मराठ्यांनी ठरवलंय की ज्या सरकारनं आम्हाला फसवलंय त्या सरकारला येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये धडा दाखवायचा, धडा शिकवायचा। म्हणून आज धाराशिव लोकसभेची मीटिंग शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ठेवली होती। या मीटिंगमध्ये असं ठरलंय, धाराशिव लोकसभेमध्ये 1000 पेक्षा जास्त उमेदवार हे मराठ्यांची उभा करणार आहेत। जालन्यात हा दादांचा जिल्हा आहे, आणि ज्या जिल्ह्यातून एका गावातून 2 आहे, पण या गावातून 3 उमेदवार राहणार अशी गावकऱ्यांची इच्छा आहे आणि समाजाची इच्छा आहे। 3 प्रत्येक गावातून मग तुम्ही जेवढे गावं असतील ते कमीत कमी 4000च्या पुढे जातील अशी मी आशा बाळगतो। या देशाचे पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन मराठा जातीचं म सुद्धा नाव उच्चारित नाहीत, तर त्यांच्या मतदारसंघामध्ये वाराणसीमध्ये आम्ही इथून परभणीतून 1000 उमेदवार उभे करणार आहोत। मराठा बांधवांच्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातून प्रत्येक गावातून 2 उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर बीडमध्येही प्रत्येक गावातून 2 उमेदवार देण्याचा निर्णय झाला। नांदेड जिल्ह्यातून 200 ते 300 उमेदवार, उत्तर प्रदेशातील वाराणसी, महाराष्ट्रातील बारामती, ठाणे आणि अमेठीतही मराठा उमेदवार देण्यात येणार आहे। आणि या सगळ्याबाबत आम्ही थेट मनोज जरांगेंना विचारलं, तेव्हा ते काय म्हणाले ऐका। नाही, ते समाजाचा निर्णय, समाजाचा मालक नाही आहे मी, माझा मालक समाज आहे। मी मुलगा म्हणून, निमित्त म्हणून पुढे होऊन फक्त काम करतोय। समाजाचा निर्णय तो मालक आहे, मालकाने घेतलाय, शेवटी त्यांना अधिकार आहे। मग आता कायद्याने अधिकार दिलेला ते तर करून देतात ना, का फॉर्म भरला म्हणून जेलला टाकणार आहे सगळ्याला, तो अधिकार आहे त्याचा, ते करू शकतात, कोणी टाकू शकते, 50-60 लोक टाकू शकते, असं काही नाही। ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही। प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 400 पेक्षा अधिक उमेदवार उभा राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावं लागेल, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभा राहिल्यास निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमवर मतदान घेता येईल अशी यंत्रणाच उपलब्ध नाही।
ईव्हीएमची सोय, सुरक्षा, मतदारांची नोंदणी अशा कामांची लगबग उडाली आहे. त्यातच मराठा आंदोलकांनी उमेदवार दिल्यास आयोगापुढे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्याच्या संदर्भात आम्ही आयोगाला मार्गदर्शन मागवलेलं आहे. यानंतर जे काही मार्गदर्शन प्राप्त होईल त्या लवकरच आल्यानंतर आपल्याला कळेल. ईव्हीएमवर संशय व्यक्त करत विरोधकांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली. अर्थात ती निवडणूक आयोगानं फेटाळली असली तरी आतापर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा मराठा समाज निवडणुकीच्या मैदानात उतरला तरीही लोकसभा निवडणूक मराठा आरक्षणावरून गाजण्याची शक्यता आहे. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.